पहिल्यांदा बदलापूर शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भव्य स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन होत आहे. काय सांगाल, कशा पद्धतीचं स्वरूप आहे, किती दिवस ही स्पर्धा चालणार आहे, किती खेळाडू यामध्ये सहभागी झाले? छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा बदलापूर हा मान राज्य सरकारच्या वतीने बदलापूरला मिळालं, त्याबद्दल मी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आपले श्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर दुसऱ्या उपमुख्यमंत्री आपल्या सुनीताताई पवार यांचं मनापासून अभिनंदन करेल, आभार मानेल की या स्पर्धा एवढ्या मोठ्या स्पर्धा राज्यस्तरावरच्या ह्या बदलापूरला दिल्या आणि निश्चितपणे चांगलं नियोजन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज प्रशासनाच्या बरोबर नगरपालिकासुद्धा, प्रशासन आणि आमचे सगळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष किंवा सर्व नगरसेवक हिरिरीने भाग घेऊन या स्पर्धा यशस्वी कशा होतील आणि चांगल्या पद्धतीने त्याचं नाव होईल अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा आहे. निश्चितच यासाठी जे नियोजन लागते ते नियोजन करण्यासाठी आपले जिल्हाधिकारी स्वतः इथं उपस्थित आहेत. पंचाल साहेब त्यांनीसुद्धा इथे या स्पर्धांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केलेलं आहे. 450च्या आसपास खेळाडू या शहरामध्ये दाखल झालेले आहेत. अजूनही काही वाढतील आणि नक्कीच स्पर्धा चांगल्या प्रकारच्या यशस्वी होतील असं मला विश्वास आहे. मगाशी तुम्ही एक मुद्दा मांडला की खेळाडूंचं 5% आरक्षण राज्य सरकारच्या अगोदर ह्या व्हॉलीबॉल स्पर्धांसाठी निश्चितपणे मागे रिझर्वेशन होतं, पण काही वर्षापासून ते बंद झालं होतं आणि ती मागणी आता जी सुरू झालेली आहे त्या मागणीसाठी आज राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि उपमुख्यमंत्री क्रीडा जे आपल्या मंत्री आहेत त्या सुनीताताई पवार यांना मी माझ्याकडून मागणी अशी केलेली आहे की बदलापूरला स्पर्धा होतात, या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंसाठी 5%चं जे आरक्षण आहे ते पुन्हा परत सुरू करावं अशा प्रकारचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा करून यशस्वीपणे त्याची घोषणा करण्यासाठी कदाचित या स्पर्धेमध्येच तो निर्णय होईल आणि खेळाडूंना त्याचा चांगला दिलासा मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.